सुरुवात करूया राजकीय बातम्यांनी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आधी सुप्रीम कोर्टात लेखी सबमिशन दाखल। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कोर्टात मागणी करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत इगतपुरीत मनसेचं शिबिर। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। युती आघाडीचा निर्णय निवडणुकी वेळी होईल। आतापर्यंत एकट्यानं लढलो, यापुढेही वेळ आली तर एकट्यानं लढण्याची तयारी। ठाकरे सेनेसोबतच्या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं सूचक वक्तव्य। सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासलं। प्रवीण गायकवाडांकडून संघटनेच्या नावात छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक। माझ्यावरील हल्ला ठरवून केलेलं षडयंत्र, मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, ही शेवटाची सुरुवात आहे। संभाजी ब्रिगेड कसं उत्तर देते सर्वांनाच माहिती आहे, प्रवीण गायकवाड यांचा इशारा। काळा फासल्याच्या घटनेवरून शरद पवारांकडून फोन करत प्रवीण गायकवाड यांची विचारणा। झालेल्या घटनेचा शरद पवारांनी नोंदवला निषेध। प्रवीण गायकवाड प्रकरणाचा भाजपशी संबंध नाही, दीपक काटेंवर कारवाई झाली पाहिजे। भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना तात्काळ सुरक्षा द्या। सचिन खरात गटाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी। दादरच्या शिवसेना भवन परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या स्वागतासाठी लावले बॅनर्स। स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संध्याकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीसाठी शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी।